नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर मग मी सरिता, देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो। इकडे मी बाळाला झोपवून दिलं आहे। रात्रीची वेळ होती, रात्री स्वयंपाकाला खूप उशीर झाला। 8चा टाईम असतो, आपण तिथे 8:30 वाजून गेले, कारण की सगळ्यांना वाटत होतं मी स्वयंपाक करेन रात्रीचा। मिस्टरांना पण वाटत असेल, पण मी काही स्वयंपाक केला नाही, कारण की बाळ रडत होतं, मग त्यालाच बघावं लागत होतं। इकडे आली, आंब्याचा रस बनवायचा होता। एकच आंबा, एक किलोमध्ये 2च आंबे आले होते। तर टरबूज दिसलं, टरबूज खाऊन घेतलं आणि मुलाला म्हटलं तू व्हिडिओ बनवता। हा म्हणत होता आंब्याचा रस बनवताना पहिलं तू चाटून बघ। चाटून कसं बघणार? मग म्हटलं चला तुला दाखवूनच देतो चाटून कसं बघायचं। चाटला तर सगळेजण खाणार नाही म्हणे, तू चाटूनच बघ म्हणे आंबा गोड आहे कसा। मी म्हटलं पहिलंच कसं चाटायचा। त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून व्हिडिओ बनवत आंब्याचा रस केला। त्याला म्हणजे आंब्याचा रस पहिला तो खात नव्हता, पहिला आंबाच खातो म्हणत होता। मी म्हटलं आंबा जर एकट्यानं खाल्ला तर सगळ्यांना कुठं मिळेल, म्हणून म्हटलं सगळ्यांना मिळून खायचा। आंब्याचा रस बनवता इकडे आजी पण म्हणत होती मार म्हणे, मोबाईल पकडता येत नाही ना, काही नाही म्हणे। तिथं गेला म्हणे मोबाईल पकडायला। ह्या दोघांचा 36चा आकडा आहे, कधी तर पडते कधी नाही पडत। हा जेव्हा त्याला काम पडते तेव्हा आजी म्हणते, नाहीतर ए करत तिला त्रास देत असतो। नाहीतर पैसे दिले नाही म्हणून त्रास देतो, नाहीतर म्हणतो की तू माझ्यासोबत राहू नको, आमच्या घरून चालली जा। अरे पण आजीसोबत चांगलं राहा लागते। तरी बघा, मी म्हटलं आजीचा पण व्हिडिओ पोळ्या बनवत आहे म्हणून। आजी म्हणे राहू दे, माझा नको बनवू म्हणे, पण तिला माहीत नव्हतं तिचा व्हिडिओ बनवत आहे म्हणून। मग पोळ्या चालू होत्या बनवणं आणि इकडे आंब्याचा रस बनवणं चालू होता। मग तो म्हणत होता की आता झालं, मी चाललो, हे बघ तुझं तू पाहत बस, मी चाललो, कारण की मला मोबाईल बघायचा बाबांचा। मग तिकडे तो चालला गेला। मग इकडे मी आंब्याचा रस बनवून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर मिक्स केलं आणि त्याच्यासोबत छान असं मिक्स करून घेतलं। थंड पाणी टाकलं। तुमच्याकडे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवतात कुठे, आमच्याकडे फ्रीज नाही, आम्ही असाच बनवून घेतला। आणि मग सगळ्यांची जेवणाची घाई, कारण की मला लागली होती भूक आणि बाळ होतं झोपून। त्याच्यानंतर मला पटकन जेवायचं होतं, म्हणून मी पटापट करून घेतलं। सासूबाईला म्हटलं तुम्ही इकडून पोळी अशी म्हणजे पावर करत जा गॅसचा, त्यांना काही गॅसचं जमत नाही। मग गॅसकडे गेली, तिकडे बघितलं, म्हटलं थांबा मी बंद करून देते। मग त्यांच्या पोळ्या झाल्या, पोळ्या घेतल्या आणि मी सगळं सामान तिकडे बाहेर नेऊन ठेवलं आणि मग आम्ही जेवण केलं। इकडे बघच झाला आमचा आंब्याचा रस तयार। आम्ही जेवण केलं। इकडे आमचं जेवण झालं दोघा मायलेकांचं, आणि त्या दोघा मायलेकांचं व्हायचं होतं, कारण की आम्ही पटापट जेवून घेतो आणि हे दोघं जण हळूहळू जेवण करतात। इकडे हा म्हणत होता की बाबांचा लॉक तुला माहीत आहे का? मला काही माहीत नाही, आम्हाला काही सांगत नाही। आणि सकाळी आज तब्येत खराब झाली, असं वाटत होतं की कोणतंच काम करा। हा बघा आजीबद्दल काहीतरी म्हणत। त्याच्यानंतर मग सासूबाई गेली मेडिकलमध्ये माझ्यासाठी घेऊन आली टॅबलेट। आणि टॅबलेट बघा कशी आणली, असो कशी सासूबाई कामी आली। आता आई तर नाही आहे, पण सासूबाईंनी घेऊन आली माझ्यासाठी गोळी, कारण की मी होती झोपून। चला मग गोळी खाऊन घेते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।